लोक चंद्रावर जाण्याचा विचार करताय आणि सगळ्या बायकांचा आता काय सुरू असेल माहितीये का? भांडी घासली का? कपडे धुतले का? हॉल आवरला का? फॅन पुसला का? बेडरूम धुतलं का? हे सगळं असो. आपल्याला कुठे चंद्रावर जायचंय. आज माझं घर तर भांड्यांचं दुकानच दिसतंय. सगळीकडे जिकडे बघावं तिकडे भांडेच पडलेले दिसतात. दसरा झाला आणि लगेच दिवाळीच्या कामांना सुरुवात केली आणि सुरुवात मात्र किचन पासूनच होते, कारण किचन आवरायचं म्हटल्यावर 2 दिवस तर मिनिमम लागतात. आणि ना दिवाळीचं आवरायचंय म्हणून अजिबातच किचनकडे लक्ष नाही दिलं. एवढा पसारा करून ठेवला ना किचन मध्ये, तो वेगळा आणि रेग्युलर किचन क्लिनिंग वेगळं, एवढं सगळं करायचंय. आता अगोदर सगळं किचन रिकामं करून घेतलं, कारण मला एक एक शेल्फ किंवा एक एक कॉर्नर क्लीन करून परत तो तिकडे सेट करायचा, हे असलं काम काही जमत नाही. किचन क्लिनिंग म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग, पूर्ण किचन रिकामा करायचा आणि मस्तपैकी धुवून पुसून काढायचा. तेव्हा कुठे किचन क्लीन केल्यासारखं मला वाटतं. सगळे डब्बे वगैरे हॉलमध्ये घेऊन जायला रिद्वीने छान मदत केली. त्यानंतर मोठे मोठे डब्बे होते ते सगळे व्यवस्थित रिकामे करून घेतले आणि थोडंसं उन्हात ठेवलं हे कुरडया पापड वगैरे, जेणेकरून त्यांनाही थोडं ऊन मिळेल. सगळे डब्बे रिकामे केले, त्याच्यानंतर घासून घेतले आणि किचनवर पसारा बघा, हे सगळं घासायचं होतं. सो 1 बाय 1 सगळं घासून घेतलं आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फॅन खाली हॉलमध्ये सुकत घातल्या, कारण मला किचन रिकामा हवा होता. त्याच्यानंतर आतमधल्या साईडने ना खूप पाणी तसंच राहिलं होतं, मग ते पण व्यवस्थित पुसून घेतलं, कारण मग फॅन खाली नुसतंच फॅनच्या भरोशावर सगळं सुकलं नसतं. मग पुसून घेतलं आणि मग पुन्हा फॅन खाली ठेवलं, तर मग छान सुकले गेले डब्बे. किचन ओट्यावर ना जिकडे ऑइल ठेवतो तिकडे थोडेसे तेलाचे डाग पडलेले, ते पण व्यवस्थित घासून पुसून घेतले. पण आता मला टेन्शन होतं की किचन ट्रॉलीज क्लीन करण्याचं, कारण ह्या काही रिमूव्हेबल नाहीये, त्या पण स्टीलच्या आहेत ट्रॉलीज, त्याच्यामुळे त्या रिमूव्हेबल नसल्यामुळे तिथेच घासायला लागणार आणि त्यावर ना खूप पटकन डाग पण पडतात. मग व्यवस्थित घासून घेतलं आणि पुसून घेतलं त्यानंतर, कारण ऑब्व्हियसली वॉश तर काही करू शकत नाही, सगळं वुडन फर्निचर असल्यामुळे. मिक्सर, वॉटर प्युरिफायर वगैरे सगळं पुसून झाल्यानंतर फ्लोअर पण क्लीन करून घेतला. आता हे सगळं रात्रभर सुकू देईल. सगळे डब्बे हॉलमध्ये फुल करून ठेवलेत. आता फक्त उद्या सगळं व्यवस्थित किचन सेट करायचंय आणि किचन कसं दिसतंय हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये कळेल. आजचा व्लॉग कसा वाटला नक्की